संभाजीनगरमधील उद्योजक संतोष लड्डांच्या घरात पडलेल्या दरोड्याची बरीच चर्चा झाली। या दरोड्याचा मास्टरमाइंड सापडला। यात एका आरोपीचा एन्काउंटर झाला। दरोडा प्रकरणी 21 जणांना अटक सुद्धा झाली, पण कोट्यवधींचं 5 किलो सोनं नक्की कोणाकडे याचा तपास काही लागला नाही। पण आता हे सोनं पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे। बघूयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। संभाजीनगरातील उद्योगपती संतोष लड्डांच्या घरावरील दरोडा प्रकरणात आता पुन्हा ट्विस्ट आलाय। एन्काउंटरमध्ये मारला गेलेला आरोपी अमोल खोतकरची बहीण रोहिणीनं सोनं लपवल्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले। दरोड्यानंतर याच रोहिणी खोतकरनं एक फ्लॅट खरेदी केल्याचं समोर आलंय। त्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेने रोहिणी खोतकरला हर्सुल कारागृहातून पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। 15 मेच्या रात्री 6 दरोडेखोरांचा उद्योजक संतोष लड्डांच्या घरावर दरोडा। 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी लुटून नेली। 26 मे रोजी पोलीस चकमकीत अमोल खोतकरचा एन्काउंटर। कोट्यावधीचे सोने चांदी अमोल खोतकरनं लपवल्याचा संशय। दरोड्या प्रकरणी 21 आरोपींना आतापर्यंत बेड्या। आतापर्यंत 22 तोळे सोने जप्त। एका गॅरेज समोर उभ्या कारमधून तब्बल 31 किलो 300 ग्रॅम चांदी जप्त। 23,14,000 रोख रक्कम जप्त करण्यात आली। एन्काउंटर मध्ये मारला गेलेला आरोपी अमोल खोतकरच्या घरातच 22 तोळे सोनं आढळले। झाडाच्या कुंड्या, तुळशी वृंदावनातून 7 जिवंत काडतुसांसह 22 तोळे सोनं हस्तगत केले। त्यामुळे पोलिसांनी आता मृत अमोलची बहीण रोहिणी खोतकरला बेड्या ठोकल्या। घरासमोरील मोठ्या तुळशी वृंदावनात सोनं लपवलं होतं। दरोड्यातील सोनं ठेवलेला हँडग्लोव्ज तुळशी वृंदावनात मातीमध्ये लपवला। झाडाच्या कुंडीत 7 जिवंत काडतुसं लपवली। संभाजीनगरातील उद्योजक संतोष लड्डांच्या घरावरील दरोड्याचा मास्टरमाइंड त्यांचा मित्र बाळासाहेब इंगोले असल्याचं समोर आलंय। लड्डांचा अत्यंत विश्वासू असलेल्या इंगोलेनं दरोड्यासंदर्भात पहिली टीप दिली होती। संतोष लड्डा, बाळासाहेब इंगोले एकाच गावचे। शाळेत असताना लड्डा इंगोले वर्गमित्र। बाळासाहेब इंगोले हा 20 वर्षांपासून संतोष लड्डांच्या कंपनीत नोकरीला। लड्डांच्या आर्थिक देवाणघेवाणबाबत इंगोलेला सर्व माहिती। बाळासाहेब इंगोलेंचं संतोष लड्डांच्या घरी येणं जाणं होतं। लड्डांच्या घरातील रोकड, सोनं चांदी याबाबतची पहिली टीप इंगोलेनं दिली। उद्योजक संतोष लड्डांच्या घरावर पडलेल्या या दरोड्यासमोर एखादा सस्पेन्स थ्रिलर सुद्धा फिका पडेल। घरात तब्बल 5.5 किलो सोनं ठेवून लड्डा परदेशात फिरायला गेले। हीच संधी साधून लड्डांचा जिगरी मित्र आणि अत्यंत विश्वासू बाळासाहेब इंगोलेनं या दरोड्यासंदर्भात पहिली टीप आरोपींना दिली। दरोडेखोरांनी डाव साधत 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी लुटून नेली। मात्र आतापर्यंत केवळ 22 तोळे हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय। आता हे सोनं एन्काउंटर मध्ये मारला गेलेला आरोपी अमोल खोतकरची बहीण रोहिणीच्या दिशेने धागेदोरे पोहोचले। त्यामुळे आता तरी दरोड्यातील सोनं हस्तगत करण्यात पोलिसांना यश येतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल। सचिन जिरे, पुढारी न्यूज, संभाजीनगर।